नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला हरभऱ्याचे बियाण्याचा फॉर्म कसा भरायचा ते सविस्तर सांगणार आहे। एकदम सोपा आहे। तर चला सुरू करूया। चॅनलवर आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। सर्वप्रथम तुम्हाला गूगलमध्ये जाऊन टाईप करायचं आहे महाडीबीटी आणि सर्च करायचं आहे। सर्च केल्याच्या नंतर इथं बघा फॉर्मर स्कीम ऑप्शन राहते, त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं आधार क्रमांक टाकायचा आहे। या बटनवर सिलेक्ट करून आधार कार्ड वरून तुम्हाला लॉग इन करायची आहे। तुमच्याकडे यूजर ID असेल तर यूजर ID ही तुम्ही इथं टाकून लॉग इन करू शकता। आता इथं आधार कार्ड टाकायचं आहे आणि OTP या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। चला फटाफट मी आता टाकून घेतो। बघा या नंबरवर OTP केला। आता ओके वर क्लिक करायचं आहे। खाली इथं OTP टाकायचा आहे। OTP तपासा याच्यावर क्लिक करायचं आहे। प्रोसेसिंग होत आहे। बघा त्याच्यानंतर तुम्हाला असं ऑप्शन येईल, इथं तुमची प्रोफाईल संपूर्णतः 100% ओके असली पाहिजे। त्यानंतर बियाण्याचा अर्ज करण्यासाठी इथं अर्ज करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा इथं खूप सारे ऑप्शन येत आहेत। कृषी यांत्रिका, त्यानंतर सिंचन साधने व सुविधा, बियाणे, औषधे व खते या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। ठीक आहे, तर याच्यावर क्लिक करतो आता मी। त्यानंतर इथं तुमचं शेत कुठं आहे, किनी घोडमोड, गट क्रमांक, मुख्य घटक इथं सर्व आलेलं आहे। इथं काही गोष्टी तुम्हाला निवडायच्या आहेत। ठीक आहे, इथं बाब निवडा, बियाणे बरोबर आहे। त्यानंतर इथं तुम्हाला पीक निवडायचं आहे हरभरा। त्यानंतर खाली इथं पिकामध्ये हरभरा सिलेक्ट करायचा। त्यानंतर अनुदाने हवे असलेली बाब, तर याच्यामध्ये प्रमाणित बियाण्याचे वितरण हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। नंतर बियाण्याचा प्रकार, इथं उच्च उत्पादनक्षम बियाणे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। नंतर बियाणे जुने पाहिजेत की नवे, तर इथं जुने बियाणे मध्ये बी पाहिजे आपल्याला, तर इथं जॅकी 9218 हे बियाणं मी सिलेक्ट केलेलं आहे। इथं क्षेत्र येईल, खाली क्षेत्र हेक्टरमध्ये तुम्ही इथं पुन्हा टाकायचं आहे आणि या बॉक्सवर तुम्हाला टिक मार्क करायची आहे। ठीक आहे, त्यानंतर जतन करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। बघा इथं मेसेज आलेला आहे, घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे। आपणास आणखीन घटक निवडायचे आहेत का, तर पुन्हाही तुम्ही घटक निवडू शकता। तर सध्या आपल्याला पुन्हा घटक नाही निवडायचे, तर नोही करू शकता तुम्ही किंवा येसही करू शकता। ठीक आहे, आता मी नो केलेले आहे। याच्यानंतर तुम्हाला काय करायचं तेही मी तुम्हाला एकदा सांगून देतो। त्यानंतर पुन्हा आले तर इथं पहा अर्ज सादर करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून तुमचा अर्ज सादर करायचा आहे। याच्यावर क्लिक करायचं आहे। अर्ज सादर झाला आणि पास झाला मित्रांनो की तुमच्याकडे एक टोकन नंबर येईल। तो टोकन नंबर तुम्ही तुमच्या कृषी सहाय्यकाला दाखवायचा आहे। त्यानंतर तुम्हाला ती पावती देईल बियाण्याची आणि तुम्ही ते बियाणं घेऊन येऊ शकता तुमच्या घरी। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल आपल्या सबस्क्राइब अवश्य करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।